नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार. इथे ईश्वरी बाळ रडत असतं, त्याला छान शांत करत ती घरभर फिरवत असते. फिरवता मामाच्या रूममध्ये आणते आणि मामा मात्र ऑफिसच्या मीटिंगमध्ये बिझी असतो. त्यावेळेला ईश्वरी त्याला म्हणत असते की बाळाला घ्या ना तुम्ही पण. तर तो म्हणतो मी आत्ता मीटिंगमध्ये आहे, प्लीज आत्ता नको, नंतर. तर इथे बोलता बोलता ईश्वरी म्हणू लागते, बघा ना बाळासोबत मला इतका लळा लागला आहे, त्याला घेऊन इतकं छान मी फिरते, मला अजिबात कंटाळा वगैरे येत नाही. किती छान वाटतं ना बाळासोबत असं राहायला. मला तर खूप आवडेल बाळाची आई पण व्हायला. असं म्हटल्यानंतर अर्णव लगेच तिच्याकडे पाहत म्हणू लागतो, हे जे तू काही पुढची स्वप्न पाहत आहेस ना, हे अजिबात पाहू नको आणि एवढी पुढेही जाऊ नको. ईश्वरी म्हणते, मला आवडेल तुमच्यासोबत पुढे जाण्यासाठी. त्यावेळेला तो म्हणतो, तुझ्याबद्दल मला अजिबात मनात काहीच वाईटपणा नाही, फक्त आता माझ्या मनात जी एक अडी आहे ना, तुझ्या आईमुळे माझ्या आई गेल्याची, तर ती जोपर्यंत क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्यासोबत पुढे आयुष्य घालवण्याचा विचार नाही करू शकत. ईश्वरी मग विषयांतर करते आणि विषय केल्यानंतर अर्णव म्हणतो, माझी ऑफिसची मीटिंग आहे, तर मी नंतर तुझ्याशी बोलतो. आता अर्णवच्या मनातली ही जर अडी काढली नाही तर तो पुढे आयुष्यात कधीच पुढचा विचार करणार नाही. ही गोष्ट पण बरोबरच आहे. तर याच्यावरती काहीतरी मार्ग काढायला हवा. पण अगोदर राकेशचा काहीतरी बंदोबस्त करायचा, असं तिच्या मनात आता द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. आधी कुठला निर्णय घ्यावा, मग ती एक युक्ती काढते. त्यानुसार आता आकाश आलेला असतो नम्रताला घ्यायला. नम्रता घरात सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करत असते. आकाशला पाहून शुभ जरा एक दोन जोक्स मारतो आणि मग इथे नम्रता आईला म्हणते, बघ ना हे दोघंजणं मला कशी चिडवत आहे. मग तिथे चहा पाणी छान प्रकारे आकाशचा होतो आणि आकाश मग सांगू लागतो की खरं तर ईश्वरीने घरात ना नाईट पार्टी ठेवली आहे, तर त्याच्यासाठी मला तिने सांगितलं की नम्रताला घेऊन ये. तर मी नम्रताला घेऊन जाऊ का? तर नम्रता आईकडे पाहू लागते. आई जरा म्हणत असते की खूप रात्र झाली आहे, जाणार कधी, येणार कधी. तर त्यावेळेला तो म्हणतो, मला माहिती आहे की तुम्ही द्विधा मनस्थितीत आहेत, पण इथे ना ईश्वरीने बोलवलं आहे. म्हटल्यानंतर शुभ पण म्हणू लागतो की काही काळजी करू नको, तिथे आहे ना आपली इशू पण, मग जाऊ दे नम्रताला. मग नम्रता लगबगीने खोलीत जाते, ती शिवाली पर्स घेऊन लगेच बाहेर येते आणि आकाशसोबत ती जायला निघते. आई म्हणते, वेळेत जा आणि वेळेत पोचल्यावर फोनही करा, असं म्हणत ती त्यांना दोघांना पाठवून देते. आता इकडे अर्णवला पण ईश्वरी तिचा प्लॅन सांगू लागते की आपण नाईट पार्टी करायची, त्याच्यामध्ये आपण एक गेम खेळायचा आहे. गेमचा रूल असा आहे की जो शब्द मी तुम्हाला सांगेल त्याच्यावर तुम्हाला जे उत्तर येईल ते चटकन बोलायचं. कारण हा गेम असा आहे की माणूस पटपट उत्तरं देतो, त्याला विचार करायला वेळ घ्यावा लागत नाही जर खरं असेल तर. आणि खोटं बोलायचं असलं ना, तर त्या खेळामध्ये जरा माणूस विचार करून उत्तर देतं. मग त्यावरनं आपल्याला कळेल की राकेश खरंच सगळं विसरला आहे की नाटक करतोय. तर हे जे गेम आहे तो आपण खेळायचा आज रात्री. ही गोष्ट अर्णवला पटत नसते. ईश्वरी आणि मामा पटवून सांगतात. मामांना तर फार आवडती ही आयडिया. मग सगळेजण मिळून आता मिशन रात्रीचा जो गेम आहे त्याच्यावरती डील करतात. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की आपली अंजली, तिचं कंबर दुखत असतं, गोळी वगैरे खाते, तिला खूप त्रास होत असतो. वल्लवी तिथे नाटकं करत असते काळजी घेण्याची आणि म्हणू लागते की बघ ना, तुझी काळजी नीटशी कोणी घेत पण नाही आहे. या घरात फक्त देखावे करणारे लोक आहेत. ईश्वरी फक्त सगळ्यांसमोर देखावा करते, इतर वेळा तर ते फिरकतही नाही. त्याच वेळेला आकाश नम्रताला घेऊन आलेला असतो. हे पाहिल्यावरती इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि बाळाला बघण्याची इच्छा ज्या वेळेला नम्रता अंजलीला सांगू लागते, भेटण्याची इच्छा सांगू लागते, तर पटकन अंजली बाळाचा चेहरा झाकून टाकते आणि म्हणते की बाळ झोपले, आत्ता नाही भेटू शकत तू, असं म्हणत ती रागाने नम्रताकडे पाहत असते. आणि तू इथे कशाला आली आहे वल्लवी विचारू लागते. तर ती सांगू लागते की आज नाईट गेम खेळायचे, छान प्रकारे वेळ घालवायचा आहे असं मला ईश्वरीने सांगितलं आणि आकाश त्याच्यामुळे मला घ्यायला आला. आकाशने पण तेच सांगितलं. तर इथे बाहेरच्या लोकांना गेम खेळायचं आहे बोलवलंही जातं, घरी पण येतात आणि आपल्याला घातल्यांना काहीच माहीत नाही कुठला खेळ खेळायचा आहे की काय करायचं आहे. तर वल्लवी टॉन्ट मारू लागते आणि बाळाकडे एकटक छान नम्रता पाहते आणि म्हणते, बाळ खरंच किती सुंदर आहे तुमच्यासारखं. असं म्हटल्यानंतर लगेचच अंजली बाळाकडे पाहत म्हणते की झोपलेल्या बाळाकडे पाहू नये, माझ्या बाळाला नजर लागेल.
गचकन पाणी येतं नम्रताच्या डोळ्यात. तरी ते आकाश म्हणू लागतो की बाळाला भेटायची तुझी फार इच्छा होती म्हणून मी तुला आणलं, पण बाळाला भेटण्यासाठी इतके नियम आहे हे मला माहीत नव्हतं. चल आपण बाहेर जाऊया, काही गरज नाही इथे थांबण्याची, असं म्हणत नम्रताला आकाश रूमच्या बाहेर घेऊन जातो. वल्लवी लगेच अंजलीला म्हणते, बघितलंस ना कसं स्वतःच्या तालावर नाचवते. लगेच बाळाला स्वतःच्या होणाऱ्या बायकोला घेऊन माझा मुलगा बाहेर गेला आहे, तिच्या तालावर नाचतोय. इकडे गेम सुरू करण्यासाठी मामा छान प्रकारे होस्टिंग करत असतात. तर गेम नक्की काय आहे म्हणून वल्लवी प्रश्न विचारत असते. तर हे शब्दाला शब्द लावून खेळण्याचं गेम म्हणजे हे तर भांडणच झालं. तर वल्लवीला मामा म्हणू लागतात ते आपण रोज करतो, आज वेगळं करूया असं म्हणत मग लगेचच गेमची रूल्स सांगण्यात येतात ना. गेम कसं खेळायचं ते सगळं काही मामा आणि ईश्वरी सगळ्यांना समजून सांगतात. तर सगळ्यात पहिले सुरुवात करायची तर नक्की पहिले कोण येणार हाही प्रश्न पडतो. तर इथे नंबर असतो सगळ्यात पहिले नम्रताचा. नम्रताला बसवून कितीतरी गोष्टी विचारल्या जातात. प्रेम कशाला म्हणतात आकाशला, आकाश कशाला म्हणतात, आकाश म्हणजे माझी लाईफलाईन, अशा कितीतरी ती मनातल्या गोष्टी चटचट उत्तरं देऊन सांगत असते. आणि त्यावेळेला अर्णव पण एक गोष्ट विचारतो, इंदोर म्हणजे काय, तर ती म्हणते बचपन. तर त्याच्यात जिलेबी, तर देसाईंची स्वीट असं म्हटल्यानंतर देसाई असाही प्रश्न आता अर्णव करतो. देसाई ह्या प्रश्नावरती ज्या वेळेला नम्रता उत्तर देणार त्याच वेळेला पाठीमागून मामी म्हणते चतुर चालाख. आणि हे उत्तर ऐकल्यानंतर ईश्वरीला इतका राग येतो, ती मामीला म्हणू लागते की गेम खेळतोय त्या व्यक्तीला नीट खेळू द्या, तुम्ही उत्तरं देऊ नका. आणि राहिला प्रश्न आमचा जिंकण्याचा किंवा न जिंकण्याचा, आम्ही स्वतः डिफेंड करू शकतो. आम्हाला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या याच्यावर काढण्याची हिमतीवर चांगलीच सवय आहे, त्यामुळे आमची लढाई आम्हाला लढू द्या असं म्हणत मामीला चांगला चोप इथे ईश्वरीने प्रश्न उत्तरामधनं दिलेला पाहायला मिळेल. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की आता ईश्वरी आपल्या नम्रतानंतर वेळ आलेली असते अर्णवची. आता अर्णव नाही म्हणत असतो, मामा त्याला म्हणतात काय भाव खातोयस ये ना. तर तिथे आता ईश्वरी प्रश्न विचारू लागते प्रत्येक शब्दावरती. सात्विक फॅशन, मग तो म्हणतो की आई, आणि फॅशन म्हटल्यानंतर तो म्हणतो माझं पॅशन, आणि त्याच्यात काही गोष्टी येतात नटखटपणा, तर तो सांगतो मिस इंदोर. बेस्ट फ्रेंड मिस इंदोर. आणि प्रेम ह्या प्रश्नावरती तो फक्त ईश्वरीकडे पाहतो. छानशी म्युझिक रोमॅन्टिक अशी चालू होते आणि तिथेच तो गप्प होतो आणि तिथे तो हरतो. खरं तर मिस इंदोर म्हणजे प्रेम हे त्याला सांगायचं आहे, पण तो तिथेच शांत होऊन जातो. आता वेळ येते मिस इंदोरची. आता ईश्वरीला काही प्रश्न विचारले जातात, त्याची ती चटपट उत्तर नटखटपणे देत असते. आई म्हणजे कोण, बाबा म्हणजे कोण, इंदोर म्हणजे जिलेबी, पोहे, असं सगळ्या गोष्टींची ती झटपट उत्तरं देते. आणि एक वेळ येते अशी ज्या वेळेला नम्रता त्यांना विचारते प्रेम म्हणजे कोण, तर ती फक्त अर्णवकडे पाहते आणि तिथेच ती थांबते. तर ती हारली म्हणून मामा डिक्लेअर करतात. आता नेक्स्ट टर्न कोणाचा, तर राकेशचा. असं मामा म्हटल्या सगळे इथे अंजली नकार देत असते. तर अंजलीला तो म्हणतो गेम आहे प्लीज खेळू ना. तर इथे तो म्हणतो आधीच मला स्वतःची ओळख नाही, मी काय प्रश्नाची उत्तरं देणार. तर राकेशला मामांनी एकदम छान उत्स्फूर्त करून बोलवलेलं असतं आणि तो येऊन बसतो. त्याला काही प्रश्न विचारले जातात, क्रिमिनल, जेल आणि कोर्ट म्हणजे काय, कर्ज म्हणजे पैसे. त्याच्यानंतर अर्णव हळूच विचारतो गोवा, तर तो सांगतो रिया रिसॉर्ट. याच्यावरती आता लक्षात येतं अर्णवच्या की हा फक्त नाटकं करतो आहे, रियाचं नाव याने घेतलं आहे गोव्याच्या नंतर, म्हणजे याला सगळं आठवतं आहे. तर तिथेच लगेच अंजलीला राग येतो की असे काही प्रश्न विचारताय, कर्ज, पैसे, क्रिमिनल म्हणजे नक्की तुम्ही माझ्या नवऱ्याला समजताच काय, असं ती चिडून बोलू लागते आणि स्वतःच्या नवऱ्याला हाताला धरते. लगेचच उठा, इथे आपण खेळायचं नाही यांच्यासोबत, हे तुम्हाला काही बाई प्रश्न विचारायला लागले हे तुम्हाला भोळ्या माणसाला कळणार पण नाही, चला आपण खोलीत जाऊया, झोपूया, भरपूर उशीर झाला आहे असं म्हणत ती त्याला घेऊन निघून जाते. आणि मग हा गेम संपल्याचं डिक्लेअर करत सगळेजण झोपायला गेलेले असतात. आता इथे झोपायला गेल्यानंतर अंजली राकेशला म्हणू लागते की तुम्ही खूप भोळे, तुम्हाला काय आठवत नाही, ही घरातली माणसं तुम्हाला कशात अडकवण्याचा प्रयत्न करते. त्यांना तर अजून पण वाटते की तुम्ही मेमरी गेल्याची नाटक करताय. त्यांचा जो काही हेतू आहे ना तो तुम्हाला समजत नाही, खूप भोळे आहात तुम्ही, असं अंजली राकेशला म्हणते. आणि
त्या लोकांपासून सावध राहा. त्यांच्याशी जास्त बोलण्याची किंवा त्यांच्या आसपास राहण्याची पण जास्त गरज नाही आहे, असं अंजली राकेशला समजवत असते. तर राकेश म्हणतो, नाही हो, तुम्ही मनात काहीही आणताय. ती माणसं चांगली आहेत, माझ्यासोबत किती चांगली वागतात, आणि तुमच्या मनात जे काही आहे ना ते तुम्ही आत्ताच प्लीज क्लिअर करून टाका, आणि अशी त्यांच्याबद्दल आडी मनात ठेवू नका. आपले घरातली माणसं आहे ती आपल्या चांगल्याचाच विचार करणार ना. असं एकदम गोंडसपणे गोड बोलत असतो राकेश. आणि गुड नाईट, तुम्ही तुमची काळजी घ्या, झोपा बरं, असं तिला तो हट्टाने सांगतो. तिला बिचारीला वाटत असतं माझा नवरा किती भोळा आहे, त्याला काहीच समजत नाही दुनियादारी. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळासोबत इथे ईश्वरी खेळताना आपल्याला दिसते. आणि खेळता खेळता ती म्हणू लागते की बाळा, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? मामी आवडते ना, तुझी मामी फेवरेट आहे ना. अर्णवच्या पोटातच दुखलं. अर्णव पुढे जातो आणि म्हणतो, दे माझ्याकडे बाळाला. बाळाशी काही पण काय बोलते तू? तर ती म्हणू लागते, बघ बाळ म्हणते की मामा खडूस आहे. तर तो म्हणतो, खडूस आहे कसं काय? दे माझ्याकडे. मग बाळाला तो घेतो आणि म्हणू लागतो, नक्की माझ्या कानात काय सांगायचं तुला? बघ, तिला तो म्हणून चिडवू लागतो की बाळ म्हणते की मामी खडूस आहे, मामा चांगला आहे. त्या दोघांमधली ही नटखट लढाई पाहिल्यानंतर राकेश हसत असतो. तिथे अंजली येते आणि म्हणू लागते की मला हॉस्पिटलला जायचे, तर बाळाला माझ्याकडे दे. तितक्यात शिर्के पण येतात आणि अर्णवला म्हणू लागतो की चला, तुमची जी मीटिंग आहे ती अर्जंट आहे, ती आपण ठेवायची का 1 तासात? तर तो म्हणतो, नाही, आजची कॅन्सल करा, कारण मला ताईसोबत हॉस्पिटलला जायचं आहे. हे ऐकल्यानंतर लगेचच अंजली म्हणते, तुला माझ्यासोबत हॉस्पिटलला यायची काही गरज नाही. राकेश पण ते सगळं ऐकत असतो आणि तोही म्हणू लागतो, मलाही असं वाटतं की तुम्ही तुमच्या एवढ्या मीटिंग्स वगैरे सोडून आमच्यासोबत वेळ वाया घालू नका. तुमचा वेळ किती महत्त्वाचा आहे. आणि राहिला विषय ना अंजली मॅडमच्या सोबत जाण्याचं, तर मी जातो. जरी मला काय आठवत नसलं तर तुमचा ड्रायव्हर राहील गाडी चालवायला, आणि मला फक्त सोबतच तर जायचं आहे, आणि तुम्ही तुमची मीटिंग पण अटेंड करू शकता. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर अंजलीला फार छान वाटतं की माझा नवरा माझ्यासोबत नुसता आला तरी मला त्याचा किती आधार राहील. तर ईश्वरी म्हणते, तुम्ही दोघंजणं जा हॉस्पिटलला, बाळाला मी सांभाळते. अंजली म्हणते, काही गरज नाही, बाळाला आम्ही आमच्यासोबतच घेऊन जाऊ, असं म्हणत तिच्या हातातनं खचकन खेचून घेते अंजली बाळाला आणि लगेचच तिथून निघून जाते हॉस्पिटलला. ईश्वरीला वाईट वाटत असतं. अर्णव लगेचच शिर्केंना फोन करून बोलवून घेतो आणि सांगू लागतो की दीदी आणि राकेश हे दोघंजण हॉस्पिटलला गेले, तर त्यांच्या मागे आपली माणसं पाठवा, त्यांच्यावरती पाळत ठेवा. तर लगेच तो फोन करून त्याची माणसं त्याच्या मागावरती पाठवतात. आणि इथे शिर्के आणि अर्णव हॉटेलमध्ये जिथे मॉडेल्स येणार आहे त्यांच्या मीटिंगसाठी आता गेलेले असतात, जिथे त्यांना एक मॉडेल सिलेक्ट करायची आहे ॲड कॅम्पिंगसाठी. आता इथे ईश्वरी खोलीत गेल्यानंतर साफसफाई करत असते. त्याच वेळेला तिच्या कपड्यांमधनं तो फोटो खाली पडतो, ज्याच्यामध्ये अर्णवचे वडील आणि तिची आई आहे. आणि त्या फोटोबद्दल त्याने केलेलं भाकीत की मी तुझ्यासोबत जोपर्यंत तुझी आई निर्दोषी हे सिद्ध होत नाही तोपर्यंत संसार करू शकणार नाही. तरी ह्या फोटोला पाहून तिच्या डोक्यात एक युक्ती आली आहे. मग ती लगेचच आईला फोन करून त्या युक्तीबद्दल सांगू लागते. ती युक्ती काय आहे हे ऐकल्यानंतर तिची आई मात्र जरा घाबरते आणि ती ईश्वरीला म्हणू लागते, हे सगळं ना फार रिस्की आहे, मला असं वाटते असं आपण काही करायलाच नको. तर ईश्वरी म्हणत असते, नाही, आपण जर प्रयत्न केले नाही तर आपल्या हाती यश कसं लागणार? प्रयत्न केले तर आपल्याला यश नक्की मिळेल, असं म्हणत ती आता आईसमोर हट्ट करू लागते की नाही, आपण आता हा प्लॅन जो आखला आहे तो करायचा म्हणजे करायचा. तर ईश्वरीची आई ह्या गोष्टीला नकार देत असते. पण ईश्वरीने तिच्या आईला इतकं छान समजून सांगितलं की बघ, आपल्याला त्यांच्या मनातली आडी काढायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. आणि मी ठरवले तर मी करणारच. तू ना मी सांगितलेल्या ॲड्रेसवर लवकर पोच, असं ईश्वरी तिच्या आईला सांगते आणि फोन ठेवते. इकडे अर्णव त्या मीटिंगमध्ये पोचलेला असतो. वेगवेगळे मॉडेल त्याच्यासमोर येत आहेत, त्याच्या प्रश्नाला उत्तरही देत आहे. त्याला एकही मॉडेल आत्तापर्यंत आवडलेली नाही. सात्विक फॅशनची जी इंडियन मॉम आहे त्याची हे सिलेक्शन चालू आहे. पण ह्या बायकांमध्ये मॉम, आई हे असं काही प्रेम त्यांच्या नजरेतसुद्धा दिसत नाही. या गोष्टीने अर्णवची चिडचिड होऊ लागते. इकडे मात्र ईश्वरी पोचलेली असते. शिर्केंच्या मदतीने तिला आता तिने जो प्लॅन आखला आहे तो करायचा आहे. शिर्केंनी तो प्लॅन ऐकलं त्याला तर धडकीच भरली. तर तो नकार देऊ लागतो. तुम्हाला कळतं आहे का किती मोठं काम सांगताय तुम्ही मला करायला? माझ्याकडनं नाही होणार. अर्णव सरांना जर कळलं ना मी असं काही करतो आहे तर ते मला सगळ्यात पहिले जॉबवरनं काढून टाकतील. माझ्यासाठी हा जॉब फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या मनातनं माझी जी जागा आहे ती उतरून जाईल. माझ्यावर विश्वास ठेवणार नाही ते इथून पुढे.
अर्णव सरांविरुद्ध जायला शिर्के तयार नाही. पाहिल्यानंतर ईश्वरी त्यांना देवासमोर घेऊन जाते आणि म्हणते की या देवाच्या साक्षीने सांगते, तुमच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारची गदा मी येऊ देणार नाही. तुमच्यासमोर खंबीरपणे मी उभी राहील तुमची ढाल बनून. फक्त आत्ता मला मदत करा. शिर्के आता कॉफी घेऊन आलेले असतात. ती कॉफी सरांना द्यायची म्हटल्यानंतर त्याच्या हातापायाचं थरकं होत असतं. शिर्के आल्यानंतर अर्णव इतका चिडतो की ह्या सगळ्या मॉडेल्स जे आणले आहेत तू अजिबात चांगले नाही, मला एकही मॉडेल आवडलेली नाही. तर तू मॉडेल सिलेक्ट नीट करायचे ना. शिर्के म्हणू लागतो की आणखी 1-2 मॉडेल आहे त्यांना भेटून घ्या आणि त्यातली जर तुम्हाला आवडली तर मग पुढे बोलूया, नाहीतर मग मी स्वतः दुसरे मॉडेल सिलेक्ट करेल. अर्णव चिडलेला असतो आणि अर्णवला एकही मॉडेल आवडत नसल्यामुळे तो तिथे बसलेला असतो. शेवटचे 2 मॉडेल उरलेले आहे. त्यातली एक मॉडेल आलेली पाहून इथे अर्णव तिला खालपासून वरपर्यंत पाहू लागतो. तिचा सोजळपणा, तिच्या डोळ्यातली ममता हे सगळं काही त्याला दिसत असतं. तिला पाहून तो म्हणतो बसा. मग तिथे प्रश्न विचारला लागतो की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय. तर ती सांगते माझे वडील डॉक्टर, आई माझी बिझनेस वगैरे करते. तर अशा सगळ्या गोष्टी गप्पा मारता त्याला कळतात की फॅमिली बॅकग्राऊंड तर खूप चांगलं आहे, मग तुम्ही मॉडेलिंग का करताय. तर ती म्हणते मला सोशल ॲक्टिव्हिटी करायला आवडते, लोकांची मदत करायला आवडते, पण मॉडेलिंग हे माझं पॅशन आहे, माझं स्वप्न आहे, म्हणून मी ते करते अधनंमधनं. तर ती तिची फाईल देते. त्या फाईलमध्ये खूप साऱ्या ॲड्स तिने केलेल्या आहे आणि त्या ॲड्स पाहून तो म्हणतो तुम्हाला खूप छान अनुभव दिसतो आहे. मग ती म्हणते की माझी एकच अट आहे तुमच्या कंपनीत, मी एकच अटीवर काम करेल, मी कसल्याही प्रकारचे थोडके थाडके कपडे घालणार नाही. ही गोष्ट ऐकल्यावर तर आणखी जास्त इम्प्रेस होतो अर्णव. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी कॉफी पिलेली असते त्याला गरगरल्यासारखं होऊ लागतं. ती मॉडेल विचारू लागते तुम्हाला बरं वाटतं आहे ना, ठीक आहात ना, मी कोणाला बोलू का. तर तो ग्लानीमध्येच म्हणतो की माझ्या बायकोला आणि शिर्केला तरी आवाज द्या. असं करता करता तो तिच्या जवळ बसतो. ती त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. अगदी त्याच पोझिशनमध्ये, ज्या पोझिशनमध्ये फोटो असतो तिथे अर्णवच्या वडिलांचा आणि ईश्वरीच्या आईचा. आणि तिथे त्याच वेळेला मीडिया येते. मीडियाचा गोंधळ, त्यांनी विचारलेले प्रश्न की तुम्ही असे एवढे मोठे असताना अशा मॉडेलसोबत पकडला गेलात, काय म्हणणं आहे तुमचं. त्यातच ईश्वरी तिथे येते, त्या सगळ्या मीडियावाल्या लोकांना बाहेर काढते आणि अर्णव समजवण्याचा प्रयत्न करतो की मी असं काही केलेलं नाही. तर ईश्वरी म्हणते मलाही माहिती आहे तुम्ही असं काहीच केलेलं नाही. हा फोटो आणि हा फोटो किती सेम आहे बघा, तुमच्यासोबत जे घडलं तेच यांच्यासोबत घडलेलं असू शकतं ना. आता अर्णवचे डोळे उघडले. आता त्यानंतर तो काय उत्तर देतो ईश्वरीला तेही पाहणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटू.